मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बेटा या चित्रपटाची सगळी सिद्धता कशी झाली होती। आता जो संकल्प इंदर कुमार यांनी सोडला होता तो संकल्प त्यांनी सिद्धीला कसा नेला याची कहाणी अर्थात बेटा भाग 2। नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं यूट्यूब चॅनल समर्थ मध्ये। तर मंडळी, आपल्याला माहिती आहे की बेटाचं काम सुरू झालं, ते थांबलं आणि मग दिल आला। दिलचं पूर्ण शूटिंग झालं, दिल आला, दिल सुपरहिट झाला, मग पुन्हा बेटाचं काम सुरू झालं आणि पुन्हा इंदर कुमार यांनी त्याच्या कास्टिंगवर लक्ष द्यायला सुरुवात केली। अनिल कपूर होतेच, माधुरी दीक्षित या होत्याच। त्यानंतर या चित्रपटातल्या एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी इंदर कुमार यांच्या डोक्यात सुरुवातीला कादर खान होते, पण झालं असं, दिल चित्रपटात एक उत्तम अशी भूमिका अनुपम खेर यांनी निभावली, त्यामुळे बेटामधली ती भूमिका गेली अनुपम खेर यांच्याकडे। त्यानंतर या चित्रपटातली जी महत्त्वाची भूमिका आहे, सावत्र आईची जी भूमिका आहे, त्या भूमिकेकरता इंदर कुमार यांना खरं सांगायचं तर अरुणा इराणी या हव्या होत्या। आता गंमत सांगतो, अरुणा इराणी ह्या इंदर कुमार यांच्या भगिनी होत, म्हणजे इंदर कुमार हे त्यांचे भाऊ आहेत। म्हणजे खरं तर इंदर कुमार यांनी पटकन हे कास्टिंग करायला हवं होतं, पण तरीही इंदर कुमार तसं करू शकले नाहीत, कारण ते नवखे दिग्दर्शक होते। आपली निवड सार्थ आहे माहीत असून सुद्धा इंदर कुमार यांना असं वाटलं की हा माणूस पहिल्यांदा दिग्दर्शन करायला उभा राहतोय आणि आपल्या घरचीच माणसं गोळा करतोय की काय। त्यामुळे तो विचार इंदर कुमार यांनी बाजूला ठेवला आणि वेगवेगळ्या नायिकांचा शोध घेणं चालू ठेवलं। आणि अरुणा इराणी यांना ही गोष्ट कळली, त्यामुळे त्या खूप नाराज झाल्या। त्यांना असं वाटलं की माझा भाऊ असून इतकी चांगली योग्य भूमिका आणि मी करू शकेन अशी भूमिका हा मला देत नाहीये। त्या नाराज झाल्या आणि त्यांनी ठरवलं की आपण इंदर कुमार सोबत काम करायचं नाही। असो, इंदर कुमार यांनी विविध अभिनेत्रींना ह्या भूमिकेकरता विचारणं सुरू केलं। म्हणजे अगदी वहिदा रहमान, शर्मिला टागोर, माला सिन्हा या सगळ्यांना त्यांनी विचारलं, पण एक जात या सगळ्या जणींनी नकार दिला, कारण ती नकारात्मक भूमिका होती। आणि मग ह्याच दडपणात ते होते आणि त्यानंतर ह्या चित्रपटाच्या एका दुसऱ्या भूमिकेकरता इंदर कुमार अरुणा इराणी यांना विचारायला गेले। तेव्हा अरुणा इराणी भडकल्या आणि त्या म्हणाल्या, मी हीच काय तुझ्या चित्रपटात कुठलीच भूमिका करणार नाही, मला तुझ्यासोबत कामच करायचं नाही। झालं, आणि हे ऐकून इंदर कुमार अतिशय नर्वस झाले आणि अशाच नर्वस अवस्थेमध्ये ते गेले जावेद अख्तर यांना भेटायला। आणि तिकडे त्यांनी सांगितलं की देखो ना अरुणा कैसे बात कर रही है, मैं उसको एक रोल दे रहा हूं, वो ना कर रही है। आणि तेव्हा तिकडे शबाना आझमी बसल्या होत्या जावेद अख्तर यांच्यासोबत। त्या ओरडून म्हणाल्या, तो सही बोल रही है अरुणा, वो जो सौतेली माँ का रोल है ना, वही तो अरुणा कर सकती है, और अरुणा के सिवा कौन कर सकता है वो रोल इंदर, वो रोल तो अरुणा को ही करना चाहिए। आणि मग हे शबाना आझमी यांच्याकडून पाठबळ मिळालं। जावेद अख्तर यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि ते पाठबळ घेऊन मग इंदर कुमार यांना स्वतःचाच निर्णय कुठेतरी योग्य वाटायला लागला आणि इंदर कुमार यांनी अरुणा इराणी यांचं कास्टिंग त्या सावत्राईच्या भूमिकेकरता केलं। आणि काय आश्चर्य, अगदी फिरून 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 जी भूमिका अरुणा इराणी यांच्यापर्यंत आली, त्या भूमिकेने अरुणा इराणी यांना त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं पारितोषिक मिळवून दिलं। त्याआधी अरुणा इराणी या ऍक्टिव्ह तर होत्या, सक्रिय होत्या, पण त्यांना छोटे छोटे रोल्स मिळत होते। कुठेतरी जे विनोदी ट्रॅक्स असायचे त्यामध्ये त्यांची वर्णी लागायची। या भूमिकेमध्ये त्यांना चरित्र भूमिकांचा एक मोठा पटच खुला झाला। या चित्रपटाने अनेकांचे यशाचे नशिबाचे दरवाजे उघडले, हे मात्र खरं। आपण गेल्या व्हिडिओत आपण बोललो होतो की लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांचा या जोडीचा हा पहिला चित्रपट। ह्या चित्रपटातल्या दमदार भूमिकेकरता आपल्या लक्षाला अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्या वर्षीचं फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं, ते विनोदी अभिनेता या प्रभागामध्ये। अर्थात बक्षीस नसलं मिळालं तरी नामांकन नक्की मिळालं, त्यामुळे त्याचं महत्त्व कमी अर्थातच होत नाही। यानंतर येऊया चित्रपटाच्या संगीताकडे। या चित्रपटाचं संगीत म्हणजे माइलस्टोन आहे। या चित्रपटाच्या गाण्यांनी अक्षरशः बहार उडवून दिली होती। एक म्हणजे कोयल सी तेरी बोली सारखं गोड गाणं, आणि दुसरं अर्थात ब्लॉकबस्टर माइलस्टोन आणि कायमचं आयकॉनिक ठरलेलं धक धक करने लगा। या गाण्याविषयी मंडळी जसं मी आधी सांगितलं होतं, संमिश्र प्रतिक्रिया आहेत। काहींना ते फार आवडलं तर काहींना ते गाणं माधुरीने केलेलं अजिबात आवडलं नाही, पण या दोन्हीमध्ये माधुरीबद्दलचं प्रेमच होतं एवढं नक्की। आणि ज्या ग्रेसफुली माधुरी यांनी हे गाणं केले त्याला तोड नाही। अजून एक सांगायची गोष्ट, ही दोन्ही गाणी मुळात इलयाराजा यांच्या 2 तामिळ गाण्यांवर आधारित आहेत। जे धगधग करने लगा आहे ते जगदेका इरुडू अतिलोका सुंदरी या चित्रपटातलं अवनी तिवनी डेब्बा या गाण्यावर या गाण्याची चाल आधारित आहे। आणि मंडळी, जे मूळचं गाणं आहे ना, ते चिरंजीवी आणि श्रीदेवी यांच्यावर पिक्चराइज्ड आहे। मंडळी, तुलना सोडून द्या, पण ह्या निमित्ताने मला माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी या दोघी जणी एकच गाण्यावर कसं परफॉर्म करतील बघता आलं। आणि या दोन्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्रींची तुलना का शक्य नाही हे ही दोन्ही गाणी बघून कळतं।
असो. त्यानंतर दुसरं जे गाणं होतं कोयल सी तेरी बोली, ते सुद्धा एंगा चिन्ना रासा या चित्रपटातल्या एका गाण्यावर आधारित होतं. मंडळी ह्या व्हिडिओमध्ये, आदल्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या भाषांमधली जी चित्रपटांची आणि गाण्यांची नावं घेतली ती चुकू शकतात, त्याबद्दल क्षमस्व. असो, पण या चित्रपटाचं संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. त्यांना सुद्धा नामांकन मिळालं फिल्मफेअरचं. ह्याची सुद्धा एक स्टोरी आहे. या चित्रपटाकरता इंदर कुमार यांना खरं तर लक्ष्मीकांत प्यारेलाल हवे होते, त्यावेळेचे टॉपचे संगीतकार होते, पण ते प्रचंड बिझी होते आणि त्यामुळे त्यांचं आणि इंदर कुमारचं तारखांचं गणित जमलं नाही. मग इंदर कुमार यांनी नवख्या आनंद मिलिंद यांना संधी दिली आणि बेटाच्या आधी दिल आला, त्यामुळे दिलचं पण संगीत इंदर कुमार यांनी आनंद मिलिंदला दिलं. दिलचं म्युझिक सुपरहिट झालं, बेटाचं तर झालंच झालं आणि आनंद मिलिंद यांची करिअर या 2 चित्रपटांनी सुरू झाली. असो, या चित्रपटाने इतकी कमाई केली, इतका बिझनेस केला की 1992 सालचा तो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. फिल्मफेअरची सुद्धा अगदी लयलूट केली. 8 नामांकनं होती या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता अनिल कपूर ज्यांना ते बक्षीस मिळालं, अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांना फिल्मफेअर मिळालं, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका अर्थात धक धक करने लगासाठी सरोज खान त्यांना बक्षीस मिळालं आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अरुणा इराणी यांना पारितोषिक मिळालं. आणि नामांकनं मिळाली होती सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, सर्वोत्कृष्ट चित्रपट बेटा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक इंदर कुमार आणि हो, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आनंद मिलिंद. ही नामांकनं होती, बक्षिसं होती, लयलूट केली चित्रपटाने आणि एक माइलस्टोन असा चित्रपट ठरला. एवढंच नाही तर ह्या चित्रपटानंतर मग इंदर कुमार यांनी माधुरी यांनाच घेऊन राजा हा चित्रपट केला. हा चित्रपट ज्यांनी बघितला त्यांना इंदर कुमार यांचं माधुरीवरचा विश्वास दिसून येतो आणि अनेकांनी असं म्हटलं की ह्या चित्रपटाचं नाव राजा नाही तर राणी असायला हवं होतं. असो, या चित्रपटाने खूप काही दिलं, खूप प्रसिद्धी मिळवली, वादंग सुद्धा तेवढेच झाले. मात्र जर आपण 90च्या दशकातल्या चित्रपटांचा विचार करतोय तर इस बेटे को इग्नोर करके हमें नहीं चलेगा, या बेट्याला आपण कुठेतरी बघायलाच हवं होतं, ते आपण आज बघितलं. तर मंडळी, बेटा चित्रपटाचा हा रिव्ह्यू किंवा हे समीक्षण किंवा हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं, हे किस्से आठवणी आपल्याला कशा वाटल्या ते नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतोय आणि कुठल्या चित्रपटांविषयी आपल्याला ऐकायला आवडेल तेही सांगा. अर्थातच लाईक, शेअर, सबस्क्राईब आपण आपल्या सहमत चॅनलला करालच, त्यासोबतच फेसबुक, इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा. कारण या पृथ्वी तलावरचं जे सर्वोत्तम, जे काही सुंदर ते वेचून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ